जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देश आहे. राज्यभरात मराठा समाज या मराठा आरक्षणासाठी एकत्र आलाय. त्या मीडियावर त्रास देऊ नका पाठवणार. या उदगीर शहरात आणि आपल्या परिसरातल्या जमलेल्या करोडोच्या लाखोच्या लोकांना, या हजारोच्या संख्येनं जमलेल्या लोकांना सरकारला फक्त तेच दाखवू शकते तुम्ही किती प्रचंड संख्येने या ठिकाणी सगळे. त्यामुळे त्यांना पाठीमागून कोणी त्रास देऊ नका. ते मीडियावालेच तुम्हाला दाखवू शकते तुम्ही किती ताकदीने एकत्र आलात. आता जमून सुद्धा तुमचा या ठिकाणी उपयोग नाही. पाठीमागून त्यांना थोडाही त्रास देऊ नका. या राज्यातल्या कानाकोपऱ्यातला मराठा समाज या मराठा समाजाच्या लेकराला एकत्र आलाय. रॅमच्या वर जे मराठ्याचे उभा राहिले ते खाली उतरा. मराठ्याचे असले ते खाली उतरतील, नसतील ते वर बसतील. एकाही मराठ्याच्या पोराने रॅम्पवर उभा राहायचे नाही. एका नाही. रॅम्प एका मिनिटात मोकळा झाला पाहिजे. मराठ्याचे असतात तर खाली उतरतात. आजूबाजूच्या कोणाच्या जर अंगावर पडला तर तिथं आपली आई भेट बसलेली, तिला इजा होईल, तिला दुखापत होण्याची काळजी घ्या. आपल्या लोकांना आपणच सांभाळायचं शिका. रॅमच्या आजूबाजूला एकाही मराठ्यांच्या पोरांना उभा राहू नका. महिलांचं रक्षण करा. आणि तुम्हाला रक्षण नसतं करता येत तर तुम्ही या सभेच्या बाहेर गेला तरी चालेल, काय हरकत नाही. डबल तो विषय काढायला लावू नका. आणि गोंधळ सगळ्यांना कमी करा. इथं जमलेले मराठी स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी जमले, तुमचा आरडा ऐकण्यासाठी नाही. तुमचा गोंधळानं या 70 वर्ष मराठ्यांच्या पादरात काय पडलं नाही. तुम्ही शहाणपणाची भूमिका घेतली असती तर इतके वर्ष मराठ्यांच्या लेकराला आरक्षणापासून वंचित राहावं लागलं नसतं. उभं आयुष्य नुसते आरड्यात आणि गोंधळात घालू नका. इथं आपल्या लेकरांचे मुर्दे पडायला लागले. मराठ्यांचे पोरं आरक्षणापायी आत्महत्या करायला लागले. 1% जर पोरगा हुकलं तर त्याच्या जवळ आलेला विजय त्याला हुलकणी देऊन जायला लागलाय. आई बापानं रात्रदिवस कष्ट करून पोरं शिकवले. आता कधी वाटलं माझं लेकरू अधिकारी होईल आणि माझ्या वाट्याला आलेले कष्ट कमी होईल. परंतु या आरक्षणामुळे लेकराला आलेली संधी हुकली. मराठ्यांना आरक्षण नसल्यामुळे मराठ्यांचे लेकर सुशिक्षित बेकार व्हायले. लाखोच्या संख्येनं आज मराठ्यांचे पोरं सुशिक्षित बेकारी जगायला लागले. दुसऱ्या बाजूला शेती आपल्याला साथ देत नाही. निसर्गाही वेळेवर साथ देत नसल्यानं आपल्या बापाने केलेल्या कष्टाचं हे चीज व्हायला तयार नाही. मराठा समाज दुहेरी संकटात सापडलाय. एकीकडून पोराचं स्वप्न बघितलं होतं तेही भंगलं. बापाच्या आणि मुलाच्या दोघांच्या स्वप्नाची राख रांगोळी होऊन बसली. गोंधळ घालता किती दिवस. आता तरी मराठ्यांच्या पोरांना आणि मराठ्यांना शहाणपणाची भूमिका घ्या. ज्यांनी आरक्षण समजून घेतलं
तो समाज आरक्षणात गेला सुद्धा आणि सुधारला सुद्धा. जरा स्वतःच्या लेकराच्या प्रगतीसाठी मराठ्यांनी भान ठेवा. कधीच जरी शहाणपणाच्या भूमिकेत वागा. आपलं लेकरू आरक्षणापायी किंकाळ्या मारायलाय. त्याच्या मदतीला यायला कोणी राहिलं नाही म्हणून ते टाळू फोडायला लागलाय. ज्या पक्षाच्या नेत्याला मोठं केलं तो आपल्या पाठीशी उभा राहील असं मराठ्यांना वाटलं होतं. तोही मराठ्यांच्या लेकराच्या पाठीशी उभा राहायला तयार नाही. नेमकं मराठ्यांच्या पोराने जगायचं कसं? आपल्या लेकराला मोठं करण्यासाठी आपली लढाई आपल्याला लढावी लागणार आहे. गरजवंत मराठ्यांनी गरजवंत मराठ्यांचा हात लढवायचा. गोरगरिबांच्या पोरांना मोठं करायचं असलं तर मायबापा हो, आपली लढाई आपल्यालाच लढावी लागणार आणि आपल्याला जिंकावी लागणार आहे. करोडच्या संख्येने राज्याच्या कानाकोपऱ्यातून स्वतःच्या लेकरासाठी मराठा एकवटलाय. मराठ्यांची की ताकदीने लाट उसळली की या राज्यात आणि देशात अशी एकही शक्ती नाही राहिली की मराठ्यांची एकी तोडू शकाल. आपण फक्त गांभीर्याने घ्या. आता मराठ्यांनी गाफील राहू नका. अशी संधी मराठ्यांना पुन्हा नाही येणार. इथं घराघरातल्या मराठ्यांच्या लेकरांचं भविष्य घडलंय. जर मराठ्यांना वाटत असाल माझ्या लेकराचं आयुष्य आता उद्ध्वस्त झालं नाही पाहिजे, त्या मराठ्यांची 24 डिसेंबर पर्यंत आता कसोटी लागली. मराठ्यांना 24 डिसेंबर पर्यंत एकजूट राहा. मराठ्यांचा विजय 100% होणार. मला जरा चित्रच वाटतो. आता जातील नवशा म्हणून आता जातील सोडतच नाही. त्यांनी टाकलेली असते कारण महेश सकाळ पुढकडे मला बोलले पायावर पाय माया तिथे त्याला म्हणलं बस झाला तर मंदिर गाडी तेवढं काढून देऊन तुला गरबड घरी काय. माझा एक काही यार त्याला आवाज आहे त्याच्याकडे बघा. तिकडे गरबड त्या बघा काय कसे अरे आता येतोय का? येतो येतो का? आवाज कसा जाईल मराठी पेटले आवाजच असतो का? मराठ्यांचा घात आरक्षणानं झाला. शेती पिकत नाही. मायबाप मराठ्यांच्या पोरांनो तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पायाला हात लावून सांगतो फक्त व्यस्तापासून लांब जा आणि मराठ्यांना आरक्षण मिळवून द्या. जर या 2 गोष्टी तुम्ही केल्या तर जगाच्या पाठीवर मराठ्यांची जात प्रगत म्हणून नंबर 1 ला असाल. व्यसनाच्या आरी जाऊ नका. गेला असाल तर उद्यापासून सोडा. प्रत्येक गावाला वर येते
ते बी मला सध्याला म्हणत बघत असं बोलत अशी एकी पुन्हा मराठ्याचे नाही होणार. मला माझ्या जातीचा स्वाभिमान आणि गर्वही वाटतो की माझी जात करोडोच्या संख्येने एकत्र आली आणि या देशाला दाखवून दिलं मराठाही एक होऊ शकतो. आपल्याला वेगळे वेगळे नाव ठेवले जायचे, मराठा एक होत नाही. मराठा खेकड्यासारखा आहे असे अपशब्द वापरून आपला अपमान केला जायचा. पण मराठ्यांनी सिद्ध करून दिलं आम्ही एक येऊ शकतो आणि एक आलो तर विजयही मिळू शकतो. तुमच्या एकजुटीच्या बळावर आतापर्यंत 35 लाख मराठ्यांना आरक्षण मिळालंय. 35 लाख हेच आरक्षण जर 70 वर्षापूर्वी दिलं असतं तर आज मराठा समाज जगाच्या पाठीवर नंबर 1 ला राहिला असता. वेळोवेळी मराठ्यांची फसवणूक केली, समित्या नेमल्या गेल्या, आयोग नेमले गेले. प्रत्येक आयोगाला आणि समितीला सांगायचं मराठ्यांच्या नोंदी नाही म्हणून मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घेता येत नाही. पण मराठ्यांना कुणकुण लागली, मराठा ओबीसी आरक्षणातच आहे आणि मराठ्यांनी शोध मोहीम सुरू केली. ओबीसी प्रवर्गात जर एखाद्या जातीला समाविष्ट करायचं असेल तर ती जात एक तर मागासवर्गीय असावी लागतील किंवा त्या जातीच्या शासकीय नोंदी असाव्या लागतात. ज्या ज्या वेळेस आपल्या नोंदी शोधल्या त्या त्यावेळेस प्रत्येकानं सांगितलं तुमच्या नोंदी नाहीत म्हणून तुम्हाला आरक्षण देता येत काय. मराठ्यांना आरक्षण असतं नाही. मराठ्यांच्या नोंदी यांच्या बुडाखाली झाकून ठेवल्या आणि मराठ्यांना नाही म्हणून सांगितलं. मराठा अति विश्वासू डोळे झाकून हो म्हणायचा आणि तिथंच खरा मराठ्यांचा घात झाला. मराठा मागासही सिद्ध झाला तरीही मराठ्यांना आरक्षण नाही. 70 वर्षात जेवढे सरकार आले त्यावर यांचा एवढा प्रभाव होता की मराठ्यांच्या नोंदी असतानाही बाहेर काढल्या जात नव्हत्या. 1805 पासून 1967 पर्यंत आणि 1967 पासून 2023 पर्यंतच्या नोंदी शोधल्या आणि मराठ्यांच्या आरक्षण असलेल्या आतापर्यंत 35 लाख नोंदी सापडल्या. 35 लाख. आता सरकारचं आपलं ठरलं मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात जर आरक्षण द्यायचं असलं तर कायदा पारित करावा लागेल आणि कायदा पारित करायचा असला तर आधार घ्यावा लागेल. त्याशिवाय कायदा पारित करता येत नाही. आता या 35 लाख नोंदीचा अहवाल बनवून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंत कायदा पारित होणार आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळणार याच्यात काही शंका बाळगू नका. आणि जर मराठ्यांना आरक्षण दिलं नाही 24 डिसेंबर पर्यंत सरकारने जर निर्णय नाही घेतला तर मग मात्र आपल्याला सावध राहावं लागणार. 24 डिसेंबर पर्यंत नाही दिलं तर 24 डिसेंबरच्या नंतर काय करायचं, कोणत्या स्वरूपाचं आंदोलन असेल यासाठी आपण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची, सगळ्या स्वयंसेवकाची, महाराष्ट्रातल्या आयोजकांची, साखळी उपोषण करते, आमरण उपोषण करते, वकील, व्यावसायिक, डॉक्टर आणि मराठा समाजांची अंतर्वाली या ठिकाणी बैठक लावली. 17 डिसेंबरला बैठकीत निर्णय घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.
कारण मी माझ्या मराठा समाजाला मायबाप मानलाय. त्या समाजाला विचारल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेत नाही. समाजाने ठरवलेली दिशा त्याच विचारावर त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. यासाठी तुमच्या बळावर मी तिथं जीवाची बाजी लावून बसतोय. मला तुमच्या पाठबळाची गरज आहे, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तुम्ही मला खांद्याला खांदा लावून लढायला पाहिजे. म्हणून एकजूट राहा, एकजूट फुटू देऊ नका. कारण आता जर आपल्यात फूट पडली किंवा राजकारण्याने जर पाडली तर वाटोळा मात्र घरातल्या मराठ्यांच्या घराघरातल्या लेकराचा होणार आहे. आता जातीपेक्षा नेत्यांना मोठं नाही म्हणायचं. जातीपेक्षा या देशात जगात कोणी मोठा नाही. आपले लेकरं मोठं करण्यासाठी आपल्याला टोकाचा संघर्ष करायचा. या लेकराला आरक्षण मिळवून देण्यासाठी लाखोच्या संख्येनं पुन्हा एकदा आंदोलनात उभं राहायचंय. पण शांततेत आंदोलन करायचे. जातीय दंगली निर्माण झाल्या नाही पाहिजे, कुठे उद्रेक नाही झाला पाहिजे, कुठे जाळपोळ नाही झाली पाहिजे. या शांततेच्या आंदोलनात इतकी ताकद आहे की शांतीचं ब्रह्मास्त्र फेलण्याची ताकद या राज्यात कोणातच नाही. मराठा समाजाचं आरक्षण 70 वर्षापासून निर्णयाच्या प्रक्रियेत येत नव्हतं. ते आज निर्णयाच्या प्रक्रियेत या शांततेच्या आंदोलनामुळे झालंय. मायबाप मराठ्यांनो, एकजूट राहा, एकजूट फुटू देऊ नका. एका नेत्याला वाटतं या राज्यात जातीय दंगली झाल्या पाहिजेत. आता त्याचं नाव घेत नाही बरं का. जो माणूस नाव घेण्यासारखा आहे त्याला महत्व दिलं पाहिजे. त्याला मी मोजितगिरी महत्व देतो. जो कायद्याच्या पदावर बसला, संविधानाच्या पदावर बसलाय, कायद्याच्या पदावर बसलेल्या माणसानं नियमाची गरिमा राखायची असती. 35-40 वर्ष शासन प्रशासनात काम केलं आणि जाती जाती दंगली भडकवण्याचं भाषण करतो. कोणत्या कोणाची भाषा करायला लागला. जाती जाती तेढ निर्माण होईल आणि राज्यात अशांतता पसराल असे वक्तव्य करायला लागला. मायबाप मराठ्यांना तुमच्या खांद्यावर आजपासून जबाबदारी आहे. या राज्यात दंगली उसळल्या पाहिजेत असं त्याचं स्वप्न आहे. त्याचं स्वप्न काही झालं तरी पूर्ण होऊ देऊ नका. ही जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. ओबीसी बांधव आणि मराठा बांधव गाव खेड्यातला आजही भाऊ भाऊ म्हणून वागतोय. हा त्याच्या राजकीय स्वार्थासाठी जातीय दंगली भडकून राजकीय फायदा उचलण्याच्या प्रयत्नात आहे. याची इच्छा आहे जातीय तेढ निर्माण झाला पाहिजे. याला माहित झालंय मराठा ओबीसी आरक्षणात गेला. आता काय करायचं? एकच काम, जाती जाती तेढ निर्माण करून द्या आणि दंगली घडवा. म्हणजे यांचं ध्येय विचलित होईल. आपलं ध्येय निश्चित असू द्या मायबाप मराठ्यांनो. आपलं ध्येय हे मराठा आरक्षण. त्याच्यावर सगळेजण फोकस करा. त्याचं स्वप्न साकार होऊ द्यायचं नाही. जर तुमचा कोणी अपमान केलाच तर सहन करा. मी पण केलाय. कारण 70 वर्षापासून आपले लेकरं आरक्षणाची वाट बघतायत. विजयाचा क्षण जवळ आलाय.
त्यामुळे संयमानं राहा, दूरदृष्टी ठेवा, शांत डोकं ठेवा. आरक्षण मिळेपर्यंत एकदा आरक्षण मिळालं त्याला बी कुठं जायचं, मला कुठं जायचं नाही, तुम्हाला बी कुठं जायचं. तेव्हा आपण एकाच गल्लीचे, त्याच्यात किती दम आहे मला एकदा बघायचा आहे. तू फक्त आरक्षण मिळाल्यावर भेट, मग तुला दाखवतो. कोयते कुऱ्हाडी असल्या भाषा करतोय, कुऱ्हाडीनं तोडी कोयते येत आमच्या जवळ. तुला माहित नाही का आमच्या घरात काय? फक्त आरक्षण मिळेपर्यंत तुम्ही शांत राहा, कारण मराठ्यांच्या वाटा गेलेला सुट्टी नाही. तो कोणी असो, तो मराठ्याचा असला तरी सुट्टी नाही, तो कोणत्या जाती धर्माचा असो त्याला सुट्टी नाही. नाही म्हणजे नाही. फक्त आरक्षण मिळूस तर तुम्ही शांत राहा. एकदा आरक्षण मिळालं मग यांनी काय काय केलंय यांच्याकडे बारीक लक्ष ठेवून बघू. यांना सुट्टी नाही म्हणजे नाही, ते झालंय मात्र. त्याचं चला नाही डोकं आता. आणि हा त्याला खाल्लेलं पचानं काहीच व्हायना. आज जाऊन तो वर बसू दे कोणा मी आयला ते खरं बोलतो. आपल्याला तेवढं लय आवडतं त्याचं, तेवढं एक गुण चांगला आहे त्याच्यात. मी त्याला म्हणलो ओबीसीचं सगळं आरक्षण तू खाल्लं. ओबीसी आरक्षणातल्या 47 जातींची मागणी आहे. आम्हाला हा आरक्षण खाऊ देत नाही. आमचा वेगळा प्रवर्ग एनटी व्हीजेंटी सारखा करा. धनगर बांधव आणि वंजारी बांधवांसारखा वेगळा प्रवर्ग करा. आम्हाला याच्यात नको, कारण आपली मागणी एससी एसटी आरक्षणाची नाही. आपली मागणी एनटी व्हीजेंटी मध्ये नाही. धनगर बांधवांच्या आणि वंजारी बांधवांच्या आरक्षणाला आपल्यामुळे धक्का लागत नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या विरोधात आंदोलन करण्याची गरज नाही. मी त्याला म्हणलो ओबीसी आरक्षण तूच खातो, ओबीसी मध्ये तूच, ओपन मध्ये तूच येतो, ईडब्ल्यूएस खातो आणि महाराष्ट्र सदन सगळं खाऊन जेलमध्ये गेला आणि बेसन खाऊन आला. तर तो म्हणतो त्याला काय माहित मध्ये काय काय मिळत, मध्ये बेसन भाकर आणि कांदा मिळत. मग काय कोणी भर लढायची कोणाला एखाद्या असं सांगतो कांदा मिळतो. लोकांच्या लेकराचा तळतळाट लागला आणि सांगतो कांदे मिळते. तू जामिनीवर ये भाऊ, माझ्या नादी लागू नको. मला म्हणतो टेका टेका. मग आमचं तुरंत टेका ना, तुमच्याकडे टिकीत आहे. 9 वाजता जावा. कोण एवढी सभा नमुने दमच नाही आणला. मी म्हणलो 24 तारखेला जर आरक्षण नाही मिळालं तर काय करायचं. मग ते चला मुंबईला. दम धरीत नाही, दम नावच नाही. यावेळेस मराठ्यांनी संयम पकडला म्हणून मराठा आरक्षण लेकराच्या पदरात पडणार आहे. मायबापा लेकराच्या 100% पदरात पडणार म्हणजे पडणार. त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही. त्यांनी जर आरक्षण नाही दिलं ना, त्यांच्या छाताडावर बसून आरक्षण घेणार मराठे, पण आरक्षणात घेणार. आता त्याचं नाव यासाठी घेत नाही की अजित पवारांनी सांगितलं जरांगे पाटलांनी त्यांना एकेरीत उल्लेख करू नये. आम्ही त्यांना समज दिली. म्हणलं ठीक आहे. ते जर गप्प बसलं ठीक, त्याने वळवळ केली की मी सोड केलंच म्हणलं बरं, सोडणारच नाही त्याला. आणि त्याला आवाजावर बोलायला ते एवढा शहाणा आहे का? शहाण्या माणसाला आवाजावर बोलत असते. तो का महापुरुष लागून गेला काय त्याला आवाजावर बोलायला? तसं काम करावं लागतं. मग ज्यांनी कायद्याचा पद स्वीकारलाय त्या माणसाकडे राज्याचा पालकत्व आहे. त्यांनी जातीय तेढ निर्माण होईल असं वक्तव्य करायचं नसतं. अशा माणसाबद्दल का सन्मान ठेवायचा? ज्याने महापुरुषाच्या जाती काढल्या
त्याच्याबद्दल काय सन्मान ठेवायचा आहे? जो एका जातीवर विषारी आग ओकतो त्याच्याविषयी ममत्व भाव कशामुळे ठेवायचा? शाहू फुलेंचे विचार सांगणार आणि स्वतःच्या एकाही कॉलेजला फुले साहेबांचं नाव नाही. तो आम्हाला शिकवतोय का ज्ञान? अशा नाही सल्ले आम्हाला द्यायची गरज नाही. आरक्षण कुठून घ्यायचं आम्हाला चांगलं माहिती. ते मला म्हणतं याला अभ्यास नाही, 5वी शिकलेले मी. तुला माहितीये का सरकारने माझ्या शिक्षणावर 3 दिवस घातले. 3. सरकार म्हणतं हे 12वी शिकलेलं नाही, ते सगळ्या प्रश्नाचे उत्तर देत आहे. 3 दिवस लढत होतं सरकार आणि ह्यो म्हणतो मला अभ्यास नाही. बरं नाही तर नाही तो आहे म्हणून होऊ द्या. आता मला अभ्यास नाही, मला अभ्यास नाही खरंय, पण मराठ्यांचं आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आणलं का नाही? तू जेवढ्या जेवढ्या पात्रा मारल्या होत्या, ज्या ज्या खुट्या ठोकल्या होत्या, त्या खुट्या उपटून दुसरा खुटा तयार करून ठेवला का नाही? आणि तू जर एवढा हुशार आहे, मला अभ्यास नाही, आणि तू जर एवढा हुशार आहे तर तू जेलला गेलाच कस का? सगळ्या दुनियाचा खातो, तुला लागला तळतळाट गोरगरिबांच्या लेकराचा आला मध्ये तू. आणि परत सांगतो माझे केस हे अनुभवाने झालेले आहेत पांढरे. मी 13 वर्ष सामाजिक काम केलं आणि टकोरून हात फिरतून टकोर केसच नाही एक बी. माझ्या कारणात लागा गप्प बसलो होतो मी 22 दिवस. मी गप्प बसलो तेव्हा मला म्हणला टीव्हीच्या माध्यमातून माझ्या त्याच्यात मागं लागलो. म्हणलं जाऊ द्यावा काय म्हातारा माणसात लागायचा. मी गप्प बसलो. मग गप्प मानव कधी आंबडला आणि आंबडले टोकरीत बसलो. काही गरज आहे वळ करते ते देव टोकायला लागला. मग निलेशन नाही करणार म्हणून मी एक जण दर सुरू केलं. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला, मग तो मराठ्याचा असो नाही तर कोणाचा असो मी त्याला सोडत नाही, सोडणार सुद्धा नाही विषयाला. कारण त्याच्यात माझ्या मराठ्यांच्या लेकराचं हित आहे. माझ्या गोरगरीब मराठ्यांचे लेकर त्यामुळे मोठे होणार आहे. त्यामुळे आपल्याला एकजूट ठेवा. सरकारने जेवढे आपल्यावरती षडयंत्र ते पुरेचे पुरे मोडून टाकलेत मायबापाओ. सरकारचं एकही षडयंत्र आपण यशस्वी होऊ दिलं नाही. सरकारने काय काय षडयंत्र टाकले तुम्हाला माहिती नाही. ते मुंबईचं ठरले त्याला आता बिंगून टाकू म्हणजे मला मी ते कसला नाही दिसत नाही. त्याच्यामुळे ते भाकरे खाता खाता त्यांची बैठक होती. रातची भाकरे खात असते ना मुंबईत. ते म्हणजे चला रे 5-6 जण माताभर जो आपण आता बिंगून टाकू. आणि मी दिसतो की कसला गाणं त्या हिशोबात येते. मला किती बाहेर माझा तो मी 35 किलो बोलतो. मी दिसतो बँड मध्ये फळ वाजनाला असल्यावर. पण भाऊ मा टप्प्याला आला ना वाजेलाच म्हणून समजायला. त्यामुळे माझ्याकडे आता विचारच पूर्वक येते. आता तर अशी तयारी सुरू आहे त्यांची. जायचं पण कोणी जायचं रे. हो इथून तयारी सुरू आहे. कारण मी खानदानी शेतकऱ्यांचा पोरग आहे. तुमच्या रक्तामासाचे मराठी शिवी गाठारी नाही करू शकत मरेपर्यंत. कारण हे आंदोलन तुमच्याशी सरकारची संबंध मेंटेन करण्यासाठी नाही उभा केलं. माझ्या गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून हे आंदोलन उभा केलंय. तुमच्याशी मित्रत्व करण्यासाठी नाही. इथं माझ्या लेकरांचे मुर्दे पडायला लागले. जाता जाता या मराठा समाजाला माझी विनंती आहे, राजकारणाचं ऐकू नका. यांचे लेकर आपल्यामुळे मोठे झाले. यांचे पोरं परदेशात शिकायला गेले. आपल्या लेकराच्या पाठीशी उभा राहायला कोणी न राहिला. आपल्या लेकराचे अश्रू पुसायला येणार कोण? आपल्या लेकराच्या पाठीवर मायेचा हात फिरवणारा एकही नाही. आपल्या लेकरासाठी आपल्याला आज झुंज द्यावे लागणार आहे. म्हणून उद्यापासून आपल्या परिसरातले गावाची गावं पिंजून करा. घर ना घर पिंजून करा. मराठे पुन्हा एकजूट करा.
ज्यावेळेस पुढच्या काळात आंदोलन करायचं ठरलं तर या उदगीर परिसरात 20 किलोमीटरवर मराठ्यांना उभा राहायला जागा मिळाली पाहिजे एवढ्या ताकदीने आपल्या लेकराच्या न्यायासाठी आपल्या लाच घेऊन जायचे. माझा तुम्हाला शब्द आहे, मी या समाजाला मायबाप आणलाय. मी आणखी 5 महिने झाले माझ्या उंबऱ्याला सुद्धा शेवलं नाही. माझे स्वप्न आहे आणि माझं ध्येय सुद्धा निश्चित आहे. मराठा समाजाच्या लेकराला आरक्षण मिळवून दे, त्याच्या चेहऱ्यावर आनंदाने हसू बघायचा आहे. एवढंच आपलं शेवटचं ध्येय. आपण आपलं पूर्ण आयुष्य या समाजाला अर्पण केलं. तुमच्या चरणी माझी एकच विनंती आहे, एकजूट राहा. तुमच्या आशीर्वादाची आणि पाठबळाची मला गरज आहे. तुम्ही खांद्याला खांद्याला उभा राहा. जाता जाता तुम्हाला शब्द देतो, माझा जीवही गेला तरी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय एक गिलचंही मागाटल्यावर नाही शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. जय श्रीराम, जय शिवराय. धन्यवाद दादा. सर्व आयोजकाच्या वतीने सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी मी मनोज दादा जरांगे पाटील यांचे आभार मानतो. एक सांगायचं राहिलं जागेवर उभा राहा. जागेवर एक सांगायचं राहिलं मी सुरू केलं ते महत्वाचं आहे. आता मला सांगायचं नव्हतं पण सांगायची वेळ आली. पळू नका रे, जागेवर उभा राहा. सांगायचं नव्हतं पण सांगायची वेळ आली. मला मी गेले 17 दिवस उपोषण माय बापा. आवाज येतो तुम्हाला? मी गेले 17 दिवस उपोषण आणि त्यानंतर गेले 9 दिवस. 17 दिवस माझ्या पोटात पाणी आणि अन्न नव्हतं. शांत राहायला करू नका, कुठेही आवाज करू नका. ते फोटोला बंद आहे काम थोडं. 17 दिवस माझ्या पोटात अन्न आणि पाणी नव्हतं. मी माझी पाठ थोपटून घेत नाही. मला हे सांगायचं नव्हतं पण सांगायची वेळ आली. माझं शरीर मला सध्या साथ देत नाही. माझ्या बापावर तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला खरं सांगतो, माझं शरीर या उपोषणापायी मला आता साथ नाही देत. माझे काय हाल होते हे माझ्या गाडीतल्या लोकांना माहिती आहे. माझे काय हाल होते मला डॉक्टरने सांगितलं 2-3 महिने तुम्ही आराम करा. मला माहित होतं मी जर आता आराम केला तर माझ्या मराठ्यांच्या लेकरांचा विजयाचा क्षण जवळ आला, आरक्षण जवळ आलंय. जर मी आता आराम केला तर माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराचं वाटोळं झालं आणि हे पाप मी कसं डोक्यावर घेऊ. माझं शरीर मला साथ देत नसतानाही, कारण तुम्ही फक्त मला रस्ता दिलेला आहे. मला दर दिवस संध्याकाळी गोळ्या औषधाचा उपचार केल्याशिवाय पर्याय नाही. नसतानाही मला चालताही येत नसतानाही मी आपल्या लेकरांसाठी रात्रंदिवस आलाला लढतोय आणि लढत राहणार आहे. फक्त माझी विनंती आहे की तुम्ही रस्ता करून द्यावा. याची लोटालोटी जर केली तर माझ्या शरीराला ते सहन होत नाही. धन्यवाद. सर्वांना विनंती आहे की मनोज त्रास होणार नाही अशा पद्धतीनं आभार सकल मराठा समाजाच्या वतीने मानतो. आदरणीय बनसोड सर आले त्यांनी मी सर्वांना विनंती करतो की कोणीही गर्दा करू नये.